खूप खूप गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी घेण्यासाठी मी हे बटाटे घेतले आहे. आता यांना मी त्यांचे असे बारीक बारीक मस्त तुकडे करून घेऊया बटाट्यांचे. बटाट्याची भाजी मी ही कूट लावूनच बनवणार आहे, रस्सा भाजी बनवणार आहे. तरी तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा, मी छोटे छोटे बटाट्यांचे मस्तपैकी असे स्लाइस केली आहे. एकसारखे नाही कापले तरी चालेल, असं काही नाही की बटाटे एकसारखेच कापायला पाहिजे, पण थोडेसे छोटेच प्रमाणात कापा. बटाटे घेतले, थोडासा कूट घेतलेला आहे आणि कांदा, लसूण मसाला, चटणी, हिंग आणि हळद आणि सब्जी मसाला एवढं घेतलेलं आहे. कढईत आता मी तेल गरम करायला ठेवलं. त्यात थोडंसं मोहरी टाकली आहे. मोहरीचं तडका. आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकते. जिरं झाल्यानंतर त्यानंतर मी आता इथे हळद वगैरे जो मसाला वगैरे घेतला आहे तो आपण आता तेलामध्ये ॲड करणार आहोत. तेलात ॲड केला. आता बटाट्याच्या जे फोडी स्लाइस केलं आहे ते आपण त्याच्यात टाकूया. त्या टाकल्यावरती सगळं मिक्स करून घेऊ चांगल्या प्रकारे. सर्व बटाट्यांना आपण आता टाकलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पहिले कूट टाकायचं, म्हणजे कूट कच्चं राहत नाही. नंतर भाजी शिजल्यावरती थोडंसं टाकायचं भाजीमध्ये, पण त्याच्या अगोदर बटाट्यांमध्ये थोडंसं कूट मी टाकलं आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आता जीव झाला आहे मसाला आणि बटाटेसुद्धा. हे पहा, माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मला एकाच हाताने मोबाईल पकडावा लागतो, एवढं समजून घ्या तुम्ही. आता गरम पाणी मी टाकलं आहे. थंड पाणी टाकू नये भाजीत, गरम पाणीच टाकावं. थोडंसं गरम पाणी करून ठेवून द्यावं, तेच भाजीत टाकावं. त्याच्याने भाजीला खूप चव येते आणि भाजी खूप छान लागते. आता मी वरतून थोडंसंच कूट टाकते. बघा, मी बटाट्यात पहिले कूट टाकलेलं आहे. आता मी फक्त वरतून थोडंसंच कूट टाकते, जास्त टाकत नाही आहे. आणि की भाजीत कच्चं कूट शिजत नाही, ते कच्चंच लागतं. हे पहा, आता भाजीला आता मी कस्तुरी मेथी वरतून टाकणार आहे आणि मीठ पण टाकणार आहे चवीनुसार. तुम्ही बघू शकतात. कस्तुरी मेथी मी ॲड केलेली आहे. आता कस्तुरी मेथी मी टाकलेली आहे. आता भाजीला मस्त आपली उकळी येऊ देऊ, म्हणजे भाजी शिजेल. त्यानंतर मी तुम्हाला माझं पूर्ण ताट दाखवणार आहे. मीठ पण टाकलं आहे मी थोडंसं चवीनुसार. बघू शकता तुम्ही माझी भाजी जास्त वाईट पण दिसत नाही, जास्त तेलकट पण दिसत नाही. नॉर्मल तिला तेलसुद्धा सुट्टं भाजीला असं प्रकारे केल्यावर. हे पहा, मस्त तेल सुटलं आहे भाजीला. आता भाजीला आपण उकळी आलेली आहे, तोपर्यंत आपण भाजी शिजू देऊया. तोपर्यंत बाय बाय. मग भेटूया आपण नवीन आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.